तात्या, हे आमचे जोशी बुवा बरे का, माझ्या एका शब्दाखातर पुण्याहून डायरेक्ट तिकडे आलेत. आमच्या सगळ्या सेरेमनीज, न्यू बिझनेस ब्रांचेसच्या ओपनिंगसाठी आम्ही जोशी बुवांनाच बोलवतो. अहो आम्हीच काय, मोठमोठ्या बिझनेसमॅन्सच्या साध्या पूजेपासून ते लग्नापर्यंत सगळेजण जोशी बुवांनाच विचारतात. इव्हन आमचे बिझनेसचे डिसिजन्सही आम्ही यांनाच विचारून घेतो. तुमचा एवढा विश्वास आहे म्हणजे यांचा अभ्यास दांडगाच असणार. जोशी बुवा, देशमुखांच्या घरात तुमचं स्वागत आहे. तात्या, पाणी. अरे पाणी दिलं त्यांना, आता काय लांबून आलेले ते, जरा चहा पाण्याचा फराळाचं बघा. ताई. हो तात्या, बघते. ताई तुम्ही राहू द्या. तात्या मी पाहतो सगळं, एक घेऊन जात. बरं तात्या, मी यांना लग्नाची तारीख काढण्यासाठी बोलवलंय. तशा दोघांच्या पत्रिका मी त्यांना कालच पाठवल्या होत्या. तात्या तुम्हाला मान्य आहे ना? नाही म्हणजे मी तुम्हाला न विचारताच यांना इथे. हरकत नाही, जोशीबा सांगतील ती तारीख ठरव आणि उडवून देऊ बाहेर. जोशीबा, काही जवळची चांगली तारीख आहे? काय चांगली तारीख तर मी काढून देतोच, पण त्याआधी मला जरा सांगायचं. ह्या घरात अगदी प्रसन्न आणि आनंदी लहरी आहेत. ह्या घरात बाहेरून जो कोणी माणूस येईल ना, त्याचे कधी वाईट होणारच नाही, कारण ह्या घरातले सगळे माणसं प्रसन्न आणि आनंदी आहेत. अहो तुमच्यासारखा विद्वान माणूस आमच्या घराबद्दल एवढं चांगलं बोलतोय, धन्य झालो आम्ही. अहो हे मीच नाही, घरातलं हे सगळं वातावरण सांगतंय. बर, तारीख सांगायच्या आधी अजून एक गोष्ट सांगतो. त्या दोघांच्या पत्रिका बघून ना एक गोष्ट जाणून, अहो सगळे गुण जुळतायत. ते सोलमेट का काय म्हणतात ना, अगदी तसं आहे बघा. सोलमेट्स, आता तरी प्रपोज कर. मग तर जोशी बुवा आम्हाला खरंच एखादा छानसा मुहूर्त काढून द्या. मुहूर्त तर मी काढून देणारच आहे, पण त्याच्यासाठी मला जरा एक दिवसाचा वेळ द्या. काय पत्रिकेतले सगळे ग्रहतारे बघून एक चांगला मुहूर्त काढून देतो. हो चालेल, पण तुम्हाला काही. हो वीण भाई, त्यांच्या लग्नाची घाई तुम्हाला जास्त आहे, आम्हाला काय विचारताय? हो गुरुजी, घ्या एक दिवस घ्या, पण चांगला मुहूर्त काढा. नाही, चांगला मुहूर्त मी काढून देणारच आहे, पण काय त्याच्या आधी मी तुम्हाला ह्या 2-4 शुभ तारखा काढून देतो, म्हणजे बरं पडेल. काय याला काय बोलायचंय ते मला माहिती. आता असा गुंडाळते ना की याला काही कळणारच नाही. एक्सक्यूज मी. हे बघा, तुम्ही हे काहीही विचारण्याच्या आधी तोंड गोड करा. हे खा. हे फक्त तुमच्या लग्नासाठी नाहीये, तर आई म्हणून झालेल्या माझ्या पुनर्जन्मासाठी पण. तुम्ही काल माझे डोळे उघडले. काय करत होते मी? तुमच्यासारखा स्वीट हार्टेड मुलगा माझ्या मुलीच्या आयुष्यात असताना मी तुमचं नातं तोडण्याचा प्रयत्न करत होते. आय एम रिअली सॉरी, पण मी फक्त माझ्या मुलीच्या काळजीने नको ते वागत होते. माफ करा जवळ बाबू. हो, अहो काय करताय तुम्ही? तुम्ही प्लीज उठा, प्लीज उठा, प्लीज. हे बघा, हे असलं काही करायची गरज नाही. त्यात काय झालं? अहो लग्नातही असा एक विधी असतोच ना, सासू जावयाचे पाय धुते. मी तर इतकं मनापासून पाय धुणार आहे तुमचे, कारण माझ्यासाठी तो विधी नसेल, प्रायश्चित्त असेल, आणि तेव्हाच माझ्या मनातून हा सगळा गिल्ट जाणार आहे. जावई बापू, मी आता ठरवलंय, काहीही झालं तरी मी तुमच्या दोघांच्या मध्ये नाही येणार. आय नो
माझ्यातला हा चेंज तुमच्यासाठी जरा सरप्रायझिंगच आहे, बट प्लीज बिलीव्ह मी, काल तुम्ही मनाचा मोठेपणा दाखवून सगळ्यांसमोर माझ्या चुका लपवल्या, सगळ्यांच्या मनात असलेले माझ्याबद्दलचे गैरसमज दूर केले, माझ्या मुलीच्या नजरेतून मला उतरू दिलं नाही. त्याबद्दल रिअली रिअली थँक्स सिद्धार्थ. आता मला सुद्धा झालं गेलं सगळं विसरून नव्याने सुरुवात करायची. माझी एकच इच्छा आहे, तुमच्या दोघांचं लवकरात लवकर लग्न व्हावं. तुम्हाला खरंच असं वाटत असेल तर चांगलं आहे. ऑफकोर्स सिद्धार्थ, प्लीज बिलीव्ह मी. बाकी सगळं ठीक आहे, पण प्लीज अहो जाऊ करू नका. मला सिद्धार्थ म्हणा. यांना खरंच असं वाटतंय की वाटत असेल, पण याआधी जे काही घडलंय त्यामुळे ताक सुद्धा फुंकून प्यावं लागेल. बयाची, मी खूप खुश आहे. देशमुखांची सून होणार आहे मी. पण हे सगळं इतकं अचानक घडतंय, थोडीशी भीती वाटते. जसजशी लग्नाची तारीख जवळ येते ना, तसतशी भीतीही वाटतेच. पण लग्न कधी एकदाच होईल असंही वाटतं. माझं सुद्धा तेच झालंय. अगं, पण तुला आता भीती वाटण्याचं काहीच कारण नाहीये. तू तुझ्या हक्काच्या घरात येतेस आणि हे घर तुला नवीन नाहीये, तेव्हा घाबरू नको. कुणाला तरी लग्नाची खूप घाई झालीये. काय जावई बापू. सो चला लवकर लग्नाच्या तयारीला लागूया. मला आणि बयोला असं वाटतंय की एकदा तारीख ठरली ना की गावात एकदम मस्त समारंभ करू आपण. आहे गावातल्या लोकांना सिद्धूचं खूप कौतुक आहे. एक मिनिट दादा, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं. युवराज, कुठे निघालास? मी निघतो. माझं काम झालं. मी आता इथे थांबणं बरोबर नाही. अरे कोण म्हणाला तुला असं? अरे थांब, आता सिद्धू आदितीचं लग्न पण आहे ना. तात्या, मी कसाही असलो, वाईट काम केलं, चुकीचं वागलो, पण तरीही आदितीवर माझं खूप प्रेम आहे. सिद्धार्थच्या रूपाने चांगला मित्र भेटला, तुमच्या सगळ्यांच्या रूपाने फॅमिली, आणि तुमच्या सगळ्यामुळे माझा कॉन्फिडन्सही वाढला. तुम्हाला सोडून जाताना मला वाईट वाटतं, पण मी आदितीचं लग्न नाही पाहू शकत. तुमच्या लग्नाला माझ्या मनापासून शुभेच्छा. जर माझ्या मनाची तयारी झाली ना, तर मी नक्की तुमच्या लग्नाला येईन. पण मला आता जाऊ दे. लग्नापर्यंत थांबला असतास तर बरं वाटलं असतं. पण आता तू निघतोयस तर तुला कोणी अडवणार नाही. पण हो, कधी बोलावं असं वाटलं तर मित्र म्हणून कधीही फोन कर. तुला कधी एकटं वाटलं, आमची आठवण आली तर हक्कानी आहे. आणि तुला जर बोलावं असं वाटलं तर ये ऐश्वर्याशी गप्पा मारायला. हो नक्की. अयो तात्या, थँक्यू तात्या. तुम्ही मला तुमच्या घरी राहण्याची परमिशन दिली, त्यामुळे इतकी चांगली माणसं मला भेटली. तुमच्या सर्वांमुळे मी स्वतःला नव्याने ओळखू शकलो. थँक्यू सगळ्यांना. गुड बाय. युवराज, युवराज, जे झालं ते झालं, पण आपली मैत्री चांगली होती. अरे
उद्या मित्र म्हणून कुणाला हाक माराविषयी वाटली तर एकतरी मित्र असावा असं मला वाटतं. आणि ती जागा तू घेऊ शकतोस. थँक्यू अदिती. इतकं सगळं होऊन सुद्धा तू मला मित्र मानतेस. तसंही माझ्याकडे आपल्या माणसांचं आणि मित्रांचं शॉर्टेजच आहे. पण या घरात आल्यापासून मला बरीच आपली माणसं मिळाली. बाय. त्यानं जे केलं ते चुकीचंच केलं, पण मनाने चांगला आहे रे तो. सिद्धू हे बघ, तो येऊ न येऊ पण लग्नाला नक्की बोलव त्याला. हो मोठी बाई. चला आता पटापट लग्नाच्या तयारीला लागूया. एक मिनिट. युवराज गेला म्हणजे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. आता आमचं लग्न होईल असं वाटतंय का तुम्हाला? म्हणजे मी या लग्नासाठी तयार नाहीये. अगं असं काय बोलतेस? आता काय झालं? काय झालं काय मोठ्या बाई? सिडने अजून मला लग्नासाठी साधं प्रपोज सुद्धा केलं नाही. मग का तयार होऊ मी लग्नासाठी? दीदी काय मध्येच, प्लीज बालिशपणा करू नकोस. मी बालिशपणा करतेय आणि तू घाबरतोस त्याचं काय? मी कशाला घाबरू? प्रपोज करायला घाबरतोस तू. आदिती अगं प्रेम आहे ना आपल्यामध्ये, मग प्रपोज करायची काय गरज आहे? मी प्रपोज केलं म्हणून आपलं प्रेम सुरू झालं. आता तू प्रपोज कर तरच मी लग्नाला तयार होईल. नाही मी नाही करणार. बघितलं कसं घाबरतोय हा? तात्या काय आहे, देशमुख असून प्रेम व्यक्त करायला घाबरतोय हा. अरे सिद्धू, देशमुखांच्या अस्मितेचा प्रश्न आहे, कर प्रपोज. पण आता हे सगळं करायची गरज आहे का? गरज कशी नाही? आधी त्या पोरीने पुढाकार घेतला म्हणून त्यांचं नातं जोडलं गेलं. आता तिला असं वाटतंय तर याने सगळ्यांसमोर प्रेम व्यक्त करायला काय हरकत आहे? सगळ्यांसमोर? बयोआजी हे नाही बोलली ती. मग आता बोलते. सिडने मला सगळ्यांसमोर छान प्रपोज करायला हवं, तरच मी लग्नाला तयार होईन, नाहीतर नाही. कर आता विचार, पण प्रपोज मला आवडलं पाहिजे. तो युवराज बाकी कसाही असला तरी प्रपोज छान केलं होतं त्याने मला. सिडने सुद्धा मला छान, मला आवडेल असं प्रपोज केलं, तरच मी लग्नाला तयार होईन. तात्या अहो सांगा ना आदितीला प्रपोज कसं करायचं? अरे थांब रे, किती दिवसांनी माझ्या हेमाला मी हा गजरा मारतोय. सिद्धू, तू आदितीसाठी गजरा का नाही आणत? मस्त मोगऱ्याचा गजरा आण, आदितीच्या केसात मार आणि कर प्रपोज. अरे काहीही बोलावं लागत नाही, या गजऱ्याचा सुगंध सगळं काही सांगतो. तात्या ही पद्धत जुनी झाली. अरे पद्धत जुनी का नवीन हे अजिबात महत्वाचं नाही, प्रेम महत्वाचं. हो तात्या, पण अदितीसाठी नवीन पद्धत महत्वाची आहे. नुसतं आय लव्ह यू म्हणून नाही चालणार. तिला काहीतरी ग्रेट केलं पाहिजे ज्याने तिला स्पेशल वाटेल. अरे मग तू धर्मेंद्र हो, अदितीला हेमा कर. म्हणजे दाखवतो. वयो भाई हेमा बना तुम्ही. अहो काही काय, आपलं वय काय? अहो या वयात हिरो हिरोईनची नक्कल करायची काय? प्रेम व्यक्त करण्यात कसलं आलंय वय? नाही. अगं मग सिद्धूला कसं कळणार? असं सांगा की. अगं त्याला हे कळालं असतं तर अशी वेळ आली असती का त्याच्यावर? हो तात्या. अरे म्हणजे दाखवल्यावर तुला व्यवस्थित कळेल. बयाजी प्लीज माझ्यासाठी. अरे माझी हेमा आहे ती, या धर्मेंद्र नाही म्हणणार नाही ती. तुम्ही पण ना.
बघ झाली तयार. सिद्धू तू असाच उभा राहा. तू शंकर. मी शंकर? अरे शोले पाहिलायस ना तू. तू फक्त शांतपणे उभा राहा, बाकी काहीच करू नकोस. बय बय उठ आता. हा हा हेमा ऍक्शन. प्रभु आज सोमवार है, मेरी विनती है आपसे. देखो ये टांगा चला चला के मेरे हाथ कैसे हो गए हैं, जैसे घोड़ी की दुम. प्रभु ऐसी जगह मेरी बात पक्की करा देना. ये बसंती रानी बनकर राज करे. मजा आ जाएगा जिंदगी का. कन्या क्यों के? कौन बोला? ये हम बोल रहे हैं. प्रभु आप, ये तो चमत्कार हो गया. हमने तुम्हारे लिए वर ढूंढा है कन्या. नाम बता दे तो मजा आ जाएगा. उसका नाम सिद्धू है. प्रभु मेरी जिंदगी का सवाल है. चुप रहो कन्या, हमारे आज्ञा का पालन करो. जाओ अपनी माँ से, माँ लक्ष्मी से कहो कि सिद्धू को ही तुम्हें अपना जीवन साथी बनाना है. अगर तुमने उसे पसंद किया तो हम प्रसन्न हो जाएंगे, ना किया तो क्रोधित हो जाएंगे. थांबा. कौन बोला ये? अरे सिद्धू काय झालं? तात्या काय चाललंय हे? ये रामगढ़ नहीं गुळपोळी है. और वो बसंती नहीं आदिती है आदिती. अहो तात्या, ती MBA केलेली एक बिझनेस चालवणारी मुलगी आहे, टांगा चालवणारी नाही. तिला हे सगळं नाही पटणार. आणि हे सगळं ना खऱ्या आयुष्यात नाही घडत, पिक्चर मध्ये घडतं. जातो मी. अरे अरे सिद्धू सिद्धू त्याला नाही आवडलं. अगं या नवीन पिढीला नाही कळणार आपल्या काळातलं प्रेम. आदिती वहिनी, प्रपोज म्हणजे काय? तुला कशाला हवंय? मला पण करायचंय. कोणाला? ते प्रपोज म्हणजे काय ते कळायल्यावर ठरवेल. दुनिया प्रपोज की नाही मोठी माणसं करतात. आपलं समोरच्या व्यक्तीवर प्रेम आहे हे जेव्हा त्याला सांगतो ना, त्याला प्रपोज म्हणतात. पण तुमचं प्रेम पण आहे, लग्न पण ठरलंय, मग हे सगळं परत कशाला करायचं? ते तुला मोठं झाल्यावर कळेल ना. दुनिया आपण इथे कशासाठी आलोय आणि तू काय विचारतोयस? आपण इथे आदिती वहिनीला विचारायला आलोय ना, पण हे विचारायचं होतं का? हे मग नमा आर्या, फूल. मला कुठलं फूल आवडतं? का ग? सगळीच. सगळीच? हो. तुला डोंगर आवडतात की बाईक वरून राईड? दोन्ही. आदिती वहिनी तुला कॅन कॅन्डल लाईट डिनर आवडतो की कॉफी डेट? दोन्ही. एक काहीतरी चूज करू. चिल्लर पार्टी. जाऊन सांगा तुमच्या सिद्धू दादाला माझ्याकडून काहीही माहिती मिळणार नाहीये. मला कुठल्या गोष्टी आवडतात हे तुमच्याकडून काढून मला प्रपोज करायचं नाही. जा सांगा त्याला. सिद्धू दादा नव्हता ना सिद्धू दादा? नाही का? परत चला. अरे नव्हता सिद्धू दादा. सिड इतके प्रयत्न करतोय म्हणजे नक्की आजच प्रपोज करणार आहे तो.